नागपूर महानगरपालिकेच्या फॉर्म फिलिंगचा आज शेवटचा दिवस आहे। खरं तर आज आपण हा व्हिडिओ जाहिरातीसाठी घेत नाही। आपल्याला खूप जास्त मेसेज आले होते की मॅम नागपूर महानगरपालिकेसाठी सुद्धा काहीतरी सुरू करा। तर इथं सगळ्याच पदांसाठी नाही, काही जे महत्त्वाची पदं आहेत त्याच पदांसाठी इथं आज मी तुम्हाला सगळे पूर्ण स्ट्रक्चर सांगणार आहे आणि त्या पदाची पात्रता कशी असणार आहे, त्या पदाचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, पेपर पॅटर्न मग तुम्हाला तो कसा डिवायडेशनमध्ये असेल, म्हणजेच इथं आपल्याला काही लिमिटेड पदं बघायची आहेत। तर बघा, ही जाहिरात जी आहे ती टोटल 174 पानाची जाहिरात आहे। ठीक आहे, टोटल 174 पानाची ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकला 60 जागा आहेत, ज्या सेकंड हायेस्ट आहेत आणि सगळ्यात जास्त जागा ज्या कर संग्राहक ज्या की 74 जागा आहेत। बाकी सगळीकडे आपण तुरळक जागा बघतो, 2 1 2 1 10 10 8 आणि 6। तर या कमी जागा आहेत ज्या की सगळ्यात तांत्रिक पोस्ट आहेत। तुम्ही जर इथं लक्ष दिलं तर एक लक्षात घ्या, सगळी तांत्रिक पदं आहेत। जाहिरात तशी कमीच पदांची आहे म्हणा, पण तरी ठीक आहे, जाहिराती तर येत आहेत। तर इथं बघा, कनिष्ठ लिपिक आपण बघतोय 60 पदं, जे की खूप चांगली पदं आहेत। आणि त्यानंतर कर संग्राहक आपण बघतो की टोटल 74 पदं तुम्हाला इथं दिसतात। ठीक आहे, तर 60 पदं आणि 74 पदं तुम्ही बघू शकता, जी की कशाची आहेत रे, तर जी नॉन टेकची आहेत। ठीक आहे, तर नॉन टेकची ही पदं आहेत आणि खूप जास्त पदं आहेत। एवढी पदं आपल्याला मोठ्या मोठ्या महानगरपालिकेत बघायला मिळत नाही। नागपूर महानगरपालिका सुद्धा मोठी आहे, पण जाहिरात कमी काढली त्यांनी। तर बघा, इथं या 2 पदांना, नॉन टेकच्या पदांना आपल्याला टार्गेट करायचं आहे जास्तीत जास्त। फक्त पदवी इथं तुमची पात्रता आहे आणि म्हणून आपण इथं प्रत्येकजण फॉर्म भरू शकतो। जागा टोटल या भरतीमध्ये 174 आहेत, पण आपण ज्या पदांना बघतोय तर ती पदं मात्र जास्त आहेत। इथं तुम्हाला जागांचं वाटप दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। कनिष्ठ लिपिकला वगैरे तुम्ही तुमच्या पदानुसार, मी फक्त इथं तुम्हाला 2च यांचं दिलेलं आहे, 74 कर संग्राहक आणि लिपिक। ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा रे, कनिष्ठ लिपिकची जी शैक्षणिक पात्रता तुम्ही जर पाहाल तर इथं विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी हवी आहे, म्हणजे तुमचं डिग्री ग्रॅज्युएशन हवं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला 30 किमान 30 तुम्हाला टायपिंग 30 किंवा 40 टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे। वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण केलेले असावे। संगणक आहारतेवर शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता म्हणजे MSCIT आहे आणि MSCITचं शासनाने सांगितलंय की सिलेक्शन झाल्यावर 2 वर्षांनी आपण सबमिट करू शकतो, असं काय लगेचच लागत नाहीये आणि हाच धोरण आहे शासनाचं, तर तेच आपण लागू करतोय। आणि इथं बघा, वन्स अगेन इथं तुम्हाला विधी सहाय्यकचे कर सहाय्यक बघूया, कोणत्याही शाखेची पदवी आहे। ठीक आहे, कोणत्याही शाखेची, आणि 30 आणि 40चं तुमचं टायपिंग असलं पाहिजे, इंग्रजी 40, मराठी असेल 30। इथं सुद्धा तसंच आहे, म्हणजे टायपिंगवाल्यांसाठी हा चान्स आहे। तुमच्याकडे डिग्री आहे मान्य आहे, ठीक आहे, तुमच्याकडे डिग्री आहे मान्य आहे, पण तुमच्याकडे टायपिंग सुद्धा असलं पाहिजे, लक्षात घ्या। ठीक आहे, हे महत्त्वाचं। तर इथं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि संगणक टंकलेखांचे प्रमाणपत्र धारण करणं म्हणजे चालतंय, तुम्ही टायपिंग कम्प्युटरवाली। आणि इथं संगणक अहर्तेबाबत वेळोवेळी धोरणानुसार, म्हणजे शासनाचं धोरण आहे, महाराष्ट्र शासनाचं धोरण, जिथे 2 वर्षानंतर तुम्ही सबमिट केलं तर चालतंय, कंपल्सरी नाही आहे। फक्त इथं कंपल्सरी तुमची डिग्री, तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमची टायपिंग गरजेची आहे। मराठी 30 आणि इथं इंग्लिश जी आहे ती 40, तुम्हाला इथं ती टायपिंग असणं गरजेची आहे। ठीक आहे, बाकी इथं तुम्हाला बाकी दुसरे पदं बघून घ्या, जिथे जागा कमी आहेत, तुम्ही त्यांची सगळ्यांची पात्रता बघून घेऊ शकता। ही प्रत्येक पदाची पात्रता क्रॉप करून तयार केलेली PDF आहे। ही PDF आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, तुम्ही तुमच्या पदाचं तेवढं इथं एलिजिबिलिटी पाहू शकता, तुमची अर्हता जी आहे शैक्षणिक ती पाहू शकता। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, स्टडी स्पेस मराठी। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची ॲपची लिंक आहे, तिथून सरळ जॉईन करा। आणि इथं मी या PDFचं नाव देईल, नागपूर महानगरपालिका जाहिरात म्हणून, तर तिथं तुम्ही तुमच्या पदाचं बघून घ्या। ठीक आहे, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप इथं तुम्हाला बघायचं, जी की तुमची CBT असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे, लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे कंपल्सरी। इथं त्यांनी सांगितले बंधनकारक राहिलं, सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहील, याची नोंद घ्या। ठीक आहे, तर हे झालं आपलं नॉर्मलायझेशन बद्दल। ठीक आहे, हे काय झालं नॉर्मलायझेशन बद्दल। थोडंसं आपल्याला आता काय करायचं आहे, इथं थोडंसं ह्याला मोठं करते म्हणजे तुम्हाला दिसेल,
थोडंसं आता हे थोडंसं धुसर दिसतंय, PDF जे आहे टेलिग्राम चॅनलवर टाकेल, बघून घ्या. तर बघा इथं तुम्ही बघू शकता कनिष्ठ लिपिकसाठी इथं 2च पदांना मी जास्त फोकस करते. कनिष्ठ लिपिकसाठी इंग्रजी, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे सगळं 25-25च्या पॅटर्नमध्ये असणार आहे. जसं की तलाठी वगैरे ह्या ज्या आपल्या परीक्षा झाल्या जिथं 25-25चं पॅटर्न होतं तशाच पद्धतीने हे राहणार आहे. पण एक लक्षात घ्या, इथं तुमचं मराठी आणि इंग्रजी जे आहे तर ते मात्र उच्च माध्यमिक म्हणजे 12वीच्या दर्जावर राहणार आहे. आणि तुमचं इथं लक्षात घेतलं बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान पदवीच्या दर्जावर राहणार आहे. तर यासाठी तुम्ही थोडंसं SSC वगैरेचे पेपर्स आहेत ते बघा, कारण की ज्या वेळेला तुम्हाला सामान्य आणि बौद्धिक चाचणी पदवी म्हटलंय तर थोडंसं अवघड येण्याचे चान्सेस असतात आणि मराठी इंग्रजी सोपं असणार ग्रामर. ठीक आहे, त्यामुळेच त्यांनी काहीतरी कारण आहे ना, त्यांना 12वीचा दर्जा आणि या 2 फक्त विषयांसाठी का पदवीचा दर्जा, तर हे थोडे अवघड जाऊ शकतात आणि वरचे सोपे जातील. सेम कर संग्राहकासाठी सुद्धा तुम्ही जर पाहाल तर मराठी आणि इंग्रजीला 12वी इथं दर्जा असणार आहे आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्याला पदवीचा दर्जा असणार आहे. त्यामुळे इथं पॅटर्न आपला 25-25चा आहे, पण दर्जा जरा तुम्हाला बघायचा आहे. मराठी इंग्लिश सोपंच असणार आहे, पण तुम्हाला इथं थोडंसं GK आणि बौद्धिक चाचणी अवघड विचारली जाऊ शकते. बाकी सगळ्या पदांचं वन्स अगेन तुम्ही बघून या. सगळं जाहिरातीतून क्रॉप करून वगैरे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढाच कंटेंट या PDF मध्ये दिलेला आहे. एक पदाचं काम याच्यामध्ये आहे, बाकी सगळं काढून टाकलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची बाब बघा, इथं आपण इथं प्रॉपरली अशी बॅच तर लगेच घेऊन येणार नाही, पण लवकरात लवकर कर संग्रहक आणि त्यासोबत लिपिकला आपण टेस्ट घेऊन येणार आहोत. फुल लेंथ टेस्ट असणार आहेत ज्या तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरतील. आपण बघतोय आता ठाणे महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये तर आपल्या ज्या GKच्या टेस्ट त्या खूपच भयानक विद्यार्थ्यांना मदत केलेली. त्यांनी सरळ आपल्याला विद्यार्थी YouTube लेक्चरच्या खाली कमेंट करतात की मॅम फक्त 4 लेक्चर बघितले आणि त्याचा भरपूर फायदा झाला. तर इथं आणि टेस्टचं तर आपल्याला पर्सनली मेसेजेस आहेत. तर मग इथं प्रॉपरली मी टेस्ट तयार करते. लेक्चर घेणं किंवा बॅच रन करणं ते सोपं आहे, पण इथं सध्याला तुम्हाला प्रॉपर टेस्ट कोण प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर टेस्ट घेऊन येणार आहोत आणि त्या अपडेटसाठी सगळ्यांनी आपल्यासोबत कनेक्टेड राहायचं आहे. स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत कनेक्टेड राहा. तुमच्यासाठी जे महत्त्वाचं असेल तर ते तुमच्यासोबत इथंच मी घेऊन येणार. धन्यवाद. थँक्यू सो मच.